हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत ओल्या हळदीची भाजी. अगदी हिवाळ्यामध्ये मस्त उष्ण अशी पौष्टिक ही आपली भाजी आहे आणि ही राजस्थानकडे शक्यतो केली जाते. त्यांची ही पारंपरिक भाजी आहे. हिवाळ्यामध्ये ही भाजी ते लोक करतात म्हणजे करतातच आणि चवीला तर अप्रतिम लागते. तर आपण इथे त्याकरता ओली हळद घेतलेली आहे 200 ग्रॅम, तूप घेतलेलं आहे 100 ग्रॅम, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, दही घेतलेला आहे आपण 1 वाटी, फ्रेश हिरवे वाटाणे आहेत 1 वाटी आणि कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आपण इथे 1 वाटी आणि इथे घेतले आहेत काजू, 10-12 काजू घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3, छोटा आल्याचा तुकडा 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत. तर आपल्याला आता इथे ही जी आपण हळद घेतलेली आहे ही व्यवस्थित सोलून घ्यायची आहे. हे जे वरचं कवर असतं हे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर याकरता आपण हळद आधी व्यवस्थित सोलून घेणार आहोत. ही तुम्ही सुरीच्या मागच्या बाजूने देखील करू शकतात किंवा आपली जी शिलनी असते त्याने देखील ह्याचे वरचे साल काढून घेऊ शकतात. साल अगदी पातळ असतं. तर साल काढण्याआधी हाताला आपण तेल लावून घेणार आहोत. म्हणजे ओल्या हळदीचा रंग हाताला जो लागतो तो खूप वेळ राहत नाही. असंच जर तुम्ही तेल न लावता जर हिला किसलं तर तो रंग खूप वेळ हातावर राहतो. त्याकरता आधी थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण अगदी अलगद हाताने वरचं साल काढून घेणार आहोत. हळद ओली असते त्यामुळे साल काढायला जास्त लागत नाही. पातळ साल असतं अगदी वरचं. त्यामुळे फक्त वरवर जरी आपण याला केलं, खरडलं तरी साल व्यवस्थित निघून जातं. तर या पद्धतीने आपण सगळी हळद वरचं साल काढून स्वच्छ करून घेणार आहोत आणि हे झाल्यानंतर आपल्याला ह्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हळद काळी पडणार नाही. कारण हळद सोलल्यानंतर जर अशीच ठेवली तर ती काळपट होते. त्यामुळे आपण एक पाणी घेणार आहोत वाडग्यात आणि त्यामध्ये हे सोललेली हळद सगळी यामध्ये टाकून घेणार आहोत. तर या पद्धतीने सगळी हळद आपण इथे सोलून घेतलेली आहे. वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता हळद आपल्याला किसणीने किसून घ्यायची आहे. तर तुम्ही जाड किसणीने किसली तरी चालेल किंवा अगदी आपण लोणच्यासाठी जसं याला बारीक बारीक काप करून घेतो तसं केले तरी चालेल. पण शक्यतो किसून घेतली की तिचा जो कचरटपणा आहे तो आणि शिजवायला तिला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे शक्यतो किसून घेतात. तर या पद्धतीने आपण सगळी हळद किसून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जे तूप वापरतो आहोत ते शक्यतो तिकडे हळद खूप गरम असते त्यामुळे हे लोक जेव्हा ही भाजी बनवतात तेव्हा जेवढी हळद घेतात तेवढंच तूप वापरतात. पण इथे आपण 200 ग्रॅम हळदीसाठी 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि तुम्ही जर वाटीने मोजून घेणार असाल तर किसून झाल्यानंतर जर 2 वाटी आता आपली इथे हळद भरणार आहे तर आपण 1 वाटी तूप घेणार आहोत. थोडंफार जास्त वरती घेतलं तरी देखील चालेल. आता इथे आपली हळद सगळी किसून झालेली आहे आणि हे जे आपण लसूण, आलं आणि मिरची घेतलेली आहे हे आपण खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कांडून घेणार आहोत. आता ह्या दिवसात ओली हळद येते छान आणि थंडी असते तर ही भाजी आपण करून खाऊ शकतो आणि मुळात आपल्या ज्या ग्रेव्हीच्या भाज्या मिळतात ना हॉटेलमध्ये त्यापेक्षाही ही भाजी इतकी चविष्ट लागते आणि खाल्ल्यानंतर तर म्हणणारच नाही तुम्ही आपण ही हळदीची भाजी केलेली आहे. इतकी छान चव येते ह्या भाजीची. तर एकदा तुम्ही ही नक्की करून बघा आणि आवडली तर एक लाईक नक्की कराल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर इथे आपलं आलं लसूण कांडून झालेलं आहे. आपण कढईमध्ये तूप घेऊया आणि त्यामध्ये आपण ही हळद सगळी टाकून घ्यायची आहे आणि तुपामध्ये ही हळद आपल्याला परतवून घ्यायची आहे. ह्याला आपण व्यवस्थित तुपात शिजवून घेणार आहोत.
हळद कचरट असते आणि तिच्यात एक उग्र चव असते जरा. त्यामुळे हिची जी उग्रता आहे हळदीची, ही जाण्यासाठी आपल्याला याला तुपात व्यवस्थित शिजवायची आहे. व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यातला जो कचरटपणा असतो तो पूर्ण निघून जाईल एवढं आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर याला सतत हलवत राहायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकतात. इथे थोडासा आपल्याला हळदीचा रंग सुद्धा बदललेला दिसतोय. आपली भाजी शिजून झालेली आहे. हळद साधारण 6-7 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवायला लागतात. त्यानंतर आपण ही काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि आता आपण जे दही घेतलेलं होतं त्या दह्यामध्ये इथे आपण मिरची टाकणार आहोत. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे. 1 मोठा चमचा धना पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे. हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर काश्मीरी लाल मिरची टाकायची नसेल तर 1.5 चमचा आपलं जे नॉर्मल तिखट असतं ते टाकलं तरी चालेल. तर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे आणि आता आपण तूप परत कढई गरम करायला ठेवणार आहोत. त्यामध्ये टाकणार आहोत जिरं. 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. 1 चमचा हिंग टाकलेला आहे आणि यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला होता, मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण, तो यामध्ये टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. छान गुलाबी रंग येऊपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. आणि यामध्ये टाकणार आहोत आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे लसूण, आलं आणि मिरचीची, ती आपण यामध्ये टाकलेली आहे. तिलाही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि काजू टाकायचे आहे. इथे सबंध काजू न टाकता मी काजू 2 तुकडे करून घेतलेले आहेत. 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. काजू ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतात. 1 छोटा टोमॅटो आपण इथे बारीक चिरून घेतलेला होता, तो यामध्ये टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. छान सगळं एकत्र करून परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये किसमिस देखील टाकतात, पण आपल्या आवडीवर आहे. आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि ह्याला छान एकत्र करून घेणार आहोत. मीठ टाकलं आता म्हणजे हे छान व्यवस्थित शिजलं जातं आणि छान वाफवलं जाईल. तर ह्याला परतवून घ्यायचं आहे. आणि हे झालं की आपण जे दही आता एकत्र करून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. मंद आचेवर अगदी याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. दही टाकल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका. जर मोठी असेल फ्लेम तर दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे दही टाकल्यानंतर आठवणीने गॅस आपल्याला मंद करायचा आहे. आणि मीठ देखील आपण दही टाकण्याच्या आधीच टाकणार आहोत. मीठ दही टाकल्यानंतर टाकायचं नाही, नाहीतर दही फाटतं. आता ह्याला आपल्याला छान हलवून झालेलं आहे. 2 मिनिटं आपण याला हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम मंद आचेवर. तर यामध्ये टाकूयात शिजवून ठेवलेली आपली हळद, जी आपण परतवून ठेवलेली होती ती. आणि ह्याला छान एकत्र करून घेऊया ह्या दह्याच्या मिश्रणामध्ये आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये हळदीला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. छान याला हलवून सगळं एकत्र करून झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवे वाटाणे. आणि वाटाणे आपले ताजे आता सध्या छान मिळत आहेत, ते वापरा किंवा फ्रोझन असतील तुमच्याकडे ते वापरले तरी चालतील. आणि यामध्ये टाकले आपण कांद्याची पात. हे सगळं आपण 1-1 वाटी घेतलेलं आहे आणि हे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आपले वाटाणे फ्रेश आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण हळद आधीच शिजवून घेतलेली आहे त्यामुळे जास्त आता याला पुढे आपल्याला वेळ लागणार नाही आहे. तर हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, पाणी कोमट करून टाकायचं आहे. जर दही तुमचं थोडंसं पातळ असेल तर पाण्याची गरज पडत नाही, पण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही अशी हवी आहे त्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. आणि फ्रेश दही घ्यायचंय, खूप आंबट दही वापरायचं नाही. तर हे छान यामध्ये पाणी टाकलेलं आहे. 2 मिनिटासाठी आपण याला वाफवून घेऊया. छान 2 मिनिटाची वाफ आल्याने कांदा आणि वाटाणा जो आहे आपला तो व्यवस्थित शिजतो. तर इथे आपण बघू शकतो आपली मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि छान याला
तवंग पण आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण तूप काही जास्त वापरलं नाहीये, पण तरी छान झालेली आहे. आता ह्याच स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडासा गरम मसाला, साधारण 1 चमचा गरम मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे. आणि ह्याच वेळेला आता तुम्ही हवं असेल तर मीठ देखील चेक करून घेऊ शकता. कमी वगैरे असेल तर तुम्ही यामध्ये वाढवू शकता. आपली भाजी ही पूर्ण तयार आहे. मस्त सर्विंग बाउलमध्ये भाजी काढूयात आणि तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. भाकरीसोबत पण छान लागते. वरतून कोथिंबीर पेरूयात. पुरीसोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते किंवा आपले पोळ्यांबरोबर भाजी खाऊ शकतात. एकदा नक्की करून बघा आणि लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.